नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, याच्या अगोदर आपण सभासदांचा पत्रव्यवहार पाहिला होता. आता आपण आजच्या तासाला संचालक मंडळ म्हणजे व्यवस्थापन समितीबरोबरचा पत्रव्यवहार पाहणार आहोत. आता ज्या वेळेला व्यवस्थापन समिती म्हणजे काय किंवा व्यवस्थापन समिती कशासाठी नेमली जाते हे आपण अगोदर पाहिलेलंच आहे. पहिल्या टॉपिकमध्ये व्यवस्थापन समितीबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. पुन्हा एकदा मी सांगते की सभासद खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेचा सभासद हा मालक असतो, परंतु मालक या नात्याने तो म्हणजे सभासद हे सहकारी संस्थे मालक असतात, कारण त्यांनी काय केलेलं असतं, सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले असतात. मालक सहकारी संस्थेत सभासद असले तरी ते संख्येने जास्त असतात, इतरत्र विखुरलेले असतात. म्हणून ते सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक करतात, तर व्यवस्थापन समितीची नेमणूक करतात. ही जी व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ आहे, या व्यवस्थापन समितीला आणि संचालक मंडळाला सहकारी संस्थेचा कारभार पाहावा लागतो आणि सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी ही व्यवस्थापन समिती असते. आता ज्या वेळेला सहकारी संस्था कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समितीची नेमणूक केलेली असते, ती व्यवस्थापन समिती म्हणजे सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. सहकारी संस्थेसाठी सभासदांनी जी काही ध्येय धोरणं ठरवलेली आहेत, ती ध्येय धोरणं पूर्ण करणं हे व्यवस्थापन समितीचं काम असतं. म्हणून व्यवस्थापन समितीला किंवा संचालक मंडळाला म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा त्यांची सभा घेणं अनिवार्य असतं. ती सभा घेणं बंधनकारक असतं. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे संचालक मंडळ ऑब्लिक व्यवस्थापन समितीचा पत्रव्यवहार. आता मी तुम्हाला आता म्हटलं की सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ ही सभासदांनी निवडून दिलेली असतात. ते सभासदांचे प्रतिनिधी असतात. सभासदांच्या वतीने ते सहकारी संस्थेचा कारभार पाहत असतात. म्हणून त्यांना महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा सभा घ्यावी लागते. आता त्या सभेची सूचना कशी असते ती आपण बघा. नेहमीसारखंच मधल्या मथळ्यामध्ये पत्ता असणारे जयशंकर नागरी सहकारी बँक मर्यादित 290 बापट मार्ग नाशिक 422-001. ईमेल jaishankar@gmail.com. दिनांक 2 जुलै 2021. दूरध्वनी 0253 250 240. जावं क्रमांक MC म्हणजे मॅनेजमेंट कमिटी 2021 प्रति माननीय श्री नितेश शिवाजी पाटील 44 लक्ष्मीनगर नाशिक 422-001. महोदय, आपणास कळविण्यात येते की आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सभा सोमवार दिनांक 15 जुलै 2021 रोजी दुपारी 2 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण सदर सभेस उपस्थित राहावे ही विनंती. आता नेहमीसारखंच आपण विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पाहिली आहे, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाहिली आहे आणि आपण पहिल्या सर्वसाधारण सभेची सूचना देखील पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये जसं आहे दिनांक, वेळ म्हणजे दिनांक, वार, वेळ, काळ आणि ठिकाण या सूचनेमध्ये सुद्धा सेम तसंच असणार आहे. फक्त आपण सभासदांची सभा तर इथं आपण काय उल्लेख करणार आहे, व्यवस्थापन समितीची सभा. नेहमीसारखंच आपणास कळविण्यात येते की आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सभा सोमवार दिनांक 15 जुलै 2021 रोजी दुपारी 2 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी आपण सदर सभेस उपस्थित राहावे ही विनंती. आता इथं ही सूचना झाल्यानंतर याची कार्यक्रम पत्रिका आहे. पहिला मुद्दा नेहमीसारखाच आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. भाग हस्तांतराच्या अर्जावर विचार करणे. आता व्यवस्थापन समिती जी आहे आपण पाहिले, व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये सभासदांचं सभासदत्व मंजूर करणं, कर्ज मंजूर करणं, भाग हस्तांतर करणं हे त्या सभेमध्ये ठरल्यानंतर होतं.
मग सभेमध्ये काय असणार आहे? कार्यक्रम पत्रिका खूप सोपी आहे. पहिलं आहे की मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त जे आहे ते वाचून कायम करणे. दुसरं आहे भाग हस्तांतर अर्जावर विचार करणे. सभासदांचा भाग हस्तांतर करण्याचा अर्ज आला असेल त्याच्यावर विचार करणे. संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करणे. सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती असेल त्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करायची. म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे, कारण सहकारी संस्थेचं कामकाज जे आहे ते कामकाज पाहण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. संस्थेसाठी सेवक वर्गाची नेमणूक करणं, कर्ज मागणी अर्जावर विचार करून निर्णय घेणं आणि शेवटचं आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. कळावे आपला विश्वासू अबक सचिव. आता इथं जी कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका कशी असेल या संदर्भात पहिलं समजून घ्या. इथं काय कुणाची सभा आहे? संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची सभा आहे जे सहकारी संस्थेचा कारभार पाहतात. मग या संचालक मंडळास काय अधिकार असतात? सभासदांची मंजुरी करणं, कर्ज अर्ज मंजूर करणं, भाग हस्तांतर अर्ज मंजूर करणं आणि सहकारी संस्थेचा एकंदरीतच कारभार पाहणं, आर्थिक स्थिती पाहणं. मग विषयसुद्धा तसेच येणार आहेत. पुन्हा एकदा सांगते, पहिला विषय असेल मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दुसरा विषय आहे एखाद्या सभासदाचा समजा एखादा क्ष नावाचा सभासद असेल त्याने आपले भाग हस्तांतर करण्याचा अर्ज केला असेल तर त्या अर्जावर विचार करणं. संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे त्याबाबत चर्चा करणं आणि सहकारी संस्थेसाठी सेवक वर्गाची गरज असेल तर त्या सेवक वर्गाची नेमणूक करणं आणि कर्ज मागणी अर्जावर विचार करून निर्णय घेणं. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणं. कळावे आपला विश्वासू अबक सचिव. आता पहिलं पत्र हे पाहिल्यानंतर दुसरं पत्र आहे ते म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर देणं. आता काय आपण आधी काय पाहिलं की व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना. आता समजा एखाद्या व्यवस्थापन समितीतील सदस्य असेल, त्या सदस्याला ती तारीख कळवली आणि त्याला काही कारणास्तव त्या सभेला उपस्थित राहता येत नसेल तर त्यांनी सहकारी संस्थेला विनंती केली आहे की सभेची तारीख बदला. तर त्या सभेची तारीख बदलण्याबाबत त्यांनी केलेल्या विनंतीपत्रास आपण उत्तर देणार आहोत. आणि त्यामुळं म्हणजे पुन्हा एकदा मी सांगते, नीट ऐका. व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आपण अगोदरच्या पत्रात पाहिली. आता समजा पाटील नावाचे व्यवस्थापन समितीतील सदस्य असतील, त्यांना ती सूचना मिळाली पण काही कारणास्तव त्यांना त्या सभेला उपस्थित राहता येत नाही तर त्यांनी पुन्हा सहकारी संस्थेत पत्र पाठवले की मला या सभेला उपस्थित राहता येत नाही तर तुम्ही सभेची तारीख बदला. आता असं पत्र आल्यानंतर सचिव काय करतोय, त्या पत्राला उत्तर देतोय की व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर देणं. बालाजी सहकारी सुधगिरणी मर्यादित, बालाजीनगर धुळे, 422-001, ईमेल balaji@gmail.com, दूरध्वनी 02562 2250 240, दिनांक 30 जून 2021, जाब क्रमांक BD 217/2021, प्रति माननीय श्री अशोक नारायण जाधव, साईकुंज, आनंदनगर, धुळे, 422-001. व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत, म्हणजे व्यवस्थापन समितीची सभा जी आहे त्याची तारीख बदलण्याबाबत आणि संदर्भ काय आहे, आपले दिनांक 25 जून 2021 विनंतीपत्र. आता इथं काय आहे, मी काय म्हटलं होतं, संदर्भ कुठल्या पत्राला येतो, ज्या पत्राला आपण उत्तर पाठवत आहोत त्या. आता इथं संदर्भ आहे कारण व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्यासाठी संचालकाने पत्र पाठवलेले आहे आणि त्या विनंतीपत्राला आपण उत्तर पाठवत आहोत. महोदय, आपण दिनांक 25 जून 2021 रोजी केलेल्या विनंतीपत्राद्वारे संचालक मंडळाची सभा 13 जुलै 2021 रोजी ऐवजी 25 जुलै 2021 रोजी सभेची तारीख बदलून घेण्याची विनंती केली होती.
माननीय अध्यक्षांची चर्चा केल्यानंतर आपणास कळवू इच्छितो की दिनांक 13 जून 2021च्या सभेमध्ये सूतगिरणीच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. दिनांक 20 जुलै 2021 पासून माननीय अध्यक्ष व अन्य 2 संचालक हे सूतगिरणीच्या कामाकरता काही दिवस पुणे येथे जाणार आहे. गिरणीच्या विस्तारीकरणास सुरुवात करण्यास विलंब होत असल्याने सभेची तारीख बदलता येणं शक्य नाही. तरी आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून या सभेस अवश्य उपस्थित राहावे ही विनंती. आता इथं काय झालेलं आहे, संचालकांनी विनंती काय केली आहे की सभा जी आहे ती 13 जुलै म्हणजे सभा 13 जुलैच्या ऐवजी 25 जुलैला घ्यावी ही तारीख बदलून मागवली. आता आपण त्यांना काय सांगतोय, पुन्हा बघा महोदय, आपण दिनांक 25 जून 2019 रोजी केलेल्या विनंतीपत्राद्वारे संचालक मंडळाची सभा त्यांनी विनंती केलेली की 13 जुलै 2019 ऐवजी 13 जुलै 2021 ऐवजी ती 25 जुलै 2021 रोजीचे सभेची तारीख बदलून घेण्याची विनंती केली होती. आता त्यांनी विनंती केली होती, त्याला आपण उत्तर काय पाठवले, त्यांनी काय केलं, माननीय अध्यक्षांशी चर्चा केली आणि माननीय अध्यक्षांची चर्चा केल्यानंतर आपणास कळवू इच्छितो की 13 जुलै 2021च्या सभेमध्ये सूतगिरणीच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. आता 13 जुलैच्या सभेमध्ये काय चर्चा होणार आहे, सूतगिरणीची विस्तारीकरण करण्याची चर्चा होणार आहे. दिनांक 20 जुलै 2021 पासून माननीय अध्यक्ष व 2 संचालक हे सूतगिरणीच्या कामाकरता काही दिवस पुणे येथे जाणार आहे. म्हणजे चर्चा केली आणि त्यांनी किती तारीख मागितली, 25 जुलै, पण 20 जुलैनंतर अध्यक्ष आणि 2 संचालक सूतगिरणीच्या कामाच्या विस्तारीकरणाकरता पुणे येथे जाणार आहे. गिरणीच्या विस्ताराला अगोदरच विलंब झाला आहे, त्यामुळं सभेची तारीख बदलता येणे शक्य नाही. आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून या सभेस अवश्य उपस्थित राहावे अशी माननीय अध्यक्षांची आपणास विनंती आहे. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव. येथे लक्षात म्हणजे एका व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी संचालकांनी विनंती केलेली आहे की सभेची तारीख बदलून मिळावी, तर आपण त्यांना सांगितले तुमची विनंती अर्ज मिळाला, तुमचा अर्ज आम्ही अध्यक्षांच्या अध्यक्षांना सांगितलं, अध्यक्षांच्या परवानगीने आपणास कळवू इच्छितो की 20 जुलैला सहकारी संस्थेचे सूतगिरणीच्या विस्तारीकरणाकरता अध्यक्ष आणि 2 संचालक पुणे येथे जाणार आहे. विस्तारीकरणास अगोदरच विलंब झाला आहे, त्यामुळं तारीख बदलणं शक्य नाही. आपणच आपल्या कार्यक्रमात बदल करून सभेला उपस्थित राहावे ही विनंती. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव. पत्र लिहित असताना किंवा पत्र ऐकत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याचा विषय समजून घेणं. विषय समजून घेतल्यानंतरच त्या पत्रामध्ये काय लिहायचं आणि काय नाही हे लक्षात येतं. आता आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की मुली विषयच लक्षात घेत नाहीत आणि त्यामुळं काहीही पत्रात लिहितात. एका विद्यार्थिनीने लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाला जायचं असेल किंवा अध्यक्षाला मुलाच्या लग्नाला जायचं आहे आणि संचालकाला काहीतरी कार्यक्रमाला जायचं आहे, असं काहीही लिहितात मुली. तसं न लिहिता विषय समजून घ्या. 4 ते 5 ओळीचं पत्र आहे. 4 ते 5 ओळीचं पत्र कसं लिहायचं हे फक्त विषय समजल्यावरच लक्षात येतं, त्यामुळं विषय समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसरं पत्र झाल्यानंतर तिसरं पत्र आहे आणि ते म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारे पत्र. आता व्यवस्थापन समितीच्या सभेला आता आपण पाहिलं होतं की एका संचालकाने काय केलेलं आहे की सभेची तारीख बदलून मागवलेली आहे आणि ते सभेची तारीख बदलता येत नाही. समजा तोच संचालक सभेला गैरहजर असेल तर सभेमध्ये काय झाले याची माहिती देणारं हे पुढचं पत्र आहे. व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारं पत्र. व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर होते एक संचालक आणि त्यांना सभेमध्ये काय काय घडलेलं आहे याची माहिती द्यायची आहे. बघा, आदिनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित, एकता नगर, जळगाव 425-001, ईमेल
aditi@gmail.com, दिनांक उजव्या साईडला 12 ऑगस्ट 2021, दूरध्वनी 0257 215 248, जावक क्रमांक M60 221 प्रति माननीय श्री ऋतिक राजेंद्र भोसले, श्री समर्थनगर, जळगाव 455001, सभेच्या इतिवृत्ताची माहिती देण्याबाबत. विषय सभेच्या इतिवृत्ताची माहिती देण्याबाबत. ह्याला संदर्भ नाही आहे, कारण आपणच गैरहजर संचालकाला सभेच्या इतिवृत्ताची माहिती देतोय. त्यांनी काय आपल्याला मागितली नाही, त्यामुळे याला संदर्भ नाही. बघा महोदय, आपण संस्थेच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पाडली. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण या सभेला हजर राहू शकलो नाही. आता पहिल्या पॅराग्राफमध्ये काय येणार आहे की संचालक मंडळाची सभा कधी झाली आणि ती किती वाजता झाली, आणि त्यांना सांगायचं की तुमच्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण या सभेला हजर राहू शकलो नाही. सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनांवरून 4000 टन वाढविण्यासंबंधीच्या योजनांवर चर्चा झाली. आता सभेमध्ये काय चर्चा झाली हे पॅराग्राफ कंटिन्यू करायचं आहे. इथं तुटलाय तो पॅराग्राफ, पण कंटिन्यू करायचं आहे. तसेच गाळप क्षमता वाढविण्यासाठी भाग भांडवल वाढविण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. सभेचे इतर विषय हे नेहमीच्या स्वरूपाचे होते. या पत्रासोबत व्यवस्थापन समितीच्या सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवत आहोत. त्यावरून सभेत झालेल्या कामकाजाची पूर्ण कल्पना येऊ शकते. त्यांना काय सांगायचे की व्यवस्थापन समितीची सभा जी आहे ती सभा मंगळवार दिनांक 30 जुलै 2019 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पाडली. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण सभेला हजर राहू शकला नाही. त्यांना सांगायचे की व्यवस्थापन समितीची सभा मंगळवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण या सभेला हजर राहू शकला नाही. सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता, आता सभा पार पडली, ठरलेल्या वेळेत पार पडली, नियोजित वेळेत पार पडली आणि त्या सभेमध्ये तुम्ही उपस्थित राहू शकला नाही. ठीक आहे. आणि त्यांना आपण काय करतोय, सभेचा वृत्तांत कळवतोय, समितीच्या सभेची माहिती देतोय. मग सभेमध्ये काय चर्चा झाली, सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनावरून 4000 टन वाढविण्यासंबंधीच्या योजनेवर चर्चा झाली. सदर सभेत काय झालं, कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनांवरून 4000 टन वाढविण्यासंबंधीच्या योजनांवर चर्चा झाली. सदर गाळप क्षमता वाढविण्यासाठी भाग भांडवल वाढविण्याच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. मग आता ही जी गाळप क्षमता जी आहे 1250 टनावरून 4000 टन वाढविण्याची चर्चा झाली. मग ही गाळप क्षमता वाढवण्यासाठी काय गरज आहे, भाग भांडवल वाढवण्याची गरज आहे. भाग भांडवल वाढवण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. सभेचे इतर विषय हे नेहमीच्या स्वरूपाचे होते आणि या पत्रासोबत समितीच्या सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवत आहोत. त्यावरनं सभेमध्ये जे कामकाज झालेलं आहे त्याची कल्पना आपल्यास येऊ शकते. कळावे, आपला विश्वासू अबक सचिव. गैरहजर संचालकाला आपण पत्र पाठवतोय, त्याला सांगायचे सभा नियमित वेळेत पार पडली, त्याच ठिकाणी म्हणजे नियमित ठरलेल्या दिवशी त्याच वेळेत पार पडली. तुम्ही तुमच्या कार्यक्रमामुळे या सभेला हजर राहू शकला नाही. सभेमध्ये विषय काय होता की कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनावरून 4000 टन वाढवण्यासंबंधी चर्चा होती. तसेच गाळप क्षमता वाढविण्यासाठी भाग भांडवल वाढविण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली आणि इतर विषय हे नेहमीच्या स्वरूपाचे होते, नेहमीचे विषय होते, तेच विषय होते. आणि या पत्रासोबत व्यवस्थापन समितीच्या इतिवृत्ताची प्रत पाठवत आहोत. यावरून सभेमध्ये झालेल्या कामकाजाची आपणास कल्पना येऊ शकते. कळावे, आपला विश्वासू अबक सचिव. सोबत आपण काय पाठवतोय, सभेच्या इतिवृत्ताची प्रत. आज आपण संचालक मंडळाचे 3 पत्र पाहिले. संचालक मंडळाचे 3च पत्र आहेत आणि यानंतर अजून एक पत्र आहे, ते म्हणजे संचालकास उपसमिती सभेची सूचना. उपसमिती सभेची सूचना जी आहे
संचालकास उपसमिती सभेची सूचना, म्हणजे उपसमिती सभा जी आहे त्या सभेची सूचना, हे चौथं पत्र आहे. पण हे जे चौथं पत्र आहे ते आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण 3 पत्र पाहिली. पहिलं पत्र आपण पाहिलं व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका. मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा थोडक्यात आढावा घेतोय आपण. आज काय पाहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं, नेहमीप्रमाणे सभेच्या सूचनेमध्ये वेळ, काळ आणि दिनांक येणार आहे. म्हणजे जी सभेमध्ये कधी सभा झाली किंवा काय झालं यासाठी वेळ, काळ आणि दिनांक येणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आल्यानंतर सभेची कार्यक्रम पत्रिका. पहिला विषय नेहमीसारखाच आहे, सभेची इतिवृत्त कायम करणं, भाग हस्तांतराच्या अर्जावर विचार करणं, संस्थेच्या आर्थिक विकासाबाबत चर्चा करणं आणि सेवक वर्गाची निर्मिती आणि कर्ज मागणी अर्जावर विचार आणि आयत्या वेळेला येणाऱ्या अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा. दुसरं आपण पत्र पाहिलं की समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत संचालकाने पत्र पाठवलेलं आहे. व्यवस्थापन समितीची तारीख त्यांना बदलायची आहे. त्यांना सांगायचे तुम्ही काही तुमच्या म्हणजे ठरलेल्या कामासाठी तुम्ही, म्हणजे त्यांना असं सांगायचं की तुम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की सभेची तारीख बदलावी, पण सभेची तारीख बदलणे शक्य नाही, कारण सूतगिरणीच्या विस्तारीकरणासाठी अध्यक्ष आणि 2 सचिव पुण्याला जाणार आहे. विस्तारीकरणास अगोदरच वेळ झालेला आहे, त्यामुळं आपणच आपल्या नियोजित कार्यक्रम बदलून सभेला उपस्थित राहावं. तिसरं आहे की अनुपस्थित संचालकाला सभेमध्ये घडलेल्या विषयाबाबत पत्र पाठवणं. त्यांना सांगायचं की सभा झाली ती 30 जुलै 2021 रोजी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. त्याच्यामध्ये विषय काय होता तर सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनावरून 4000 टन वाढवण्यासाठी विषय होता. आणि त्यानंतर चर्चा करण्यात आली. इतर विषय नेहमीच्या स्वरूपाचे होते. आणि या पत्रासोबत सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवत आहोत. कळावे आपला विश्वासू अबक सचिव सोबत इतिवृत्ताची प्रत. ह्याच्या पलीकडे या पत्रामध्ये काही नाही आहे. आता एक पत्र राहिलेलं आहे संचालकाचं. संचालकास उपसमितीची सूचना आणि त्यानंतर 3 पत्र जी आहेत ती 3 पत्र निबंधकाची आहेत. ती पुढची 3 पत्र पाहिली की आपला हा दुसरा टॉपिक संपलेला असेल. आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला याच्या पुढची पत्र पाहणार आहोत. धन्यवाद.